भरधाव ट्रॉलाची वाहनांना धडक, अपघातात एकाचा दुर्दैवी मृत्यू, दाम्पत्य गंभीर जखमी। मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील चाळीसगाव चौफुली ते हरीश ऑटो पार्ट्स दरम्यान एका भरधाव ट्रॉलाने उभ्या असलेल्या वाहनांना पाठीमागून जोरदार धडक दिल्याची भीषण दुर्घटना घडली आहे। महामार्गावर उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने आधीच वाहतूक कोंडी झालेली असताना राजस्थान पासिंगच्या या भरधाव ट्रॉलाने महिंद्रा पिकअप, छोटा हत्ती, हुंडाई कार आणि ॲपे रिक्षामधून जाणाऱ्या वाहनांना चिरडले। या भीषण अपघातात ॲपे रिक्षाचा पूर्णतः चक्काचूर झाला असून पिकअप चालक सोमनाथ बाबूलाल चव्हाण वय 30 या तरुणाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झालाय, तर बोलेरो वाहनातील एक दाम्पत्य या अपघातात बाल बचावले असून ते गंभीर जखमी झाले। दरम्यान आरटीओ अधिकाऱ्यांच्या चुकीच्या पद्धतीने वाहने थांबविण्याच्या प्रयत्नामुळेच हा भीषण अपघात घडल्याचा धक्कादायक खळबळजनक आरोप प्रत्यक्षदर्शी आणि जखमींनी केलाय। आम्ही आता मोतीला चाललो होतो शहाद्याला। मग आम्ही तिकडनं नाशिकवरनं येतो। नाशिकवरनं येताना आम्हाला तिथं टोल नाक्याच्या पुढं आता गुरुद्वाऱ्याला त्याच्या पुढं RTO दिसला। ट्रकवाला बाजूला चालला, त्याच्यानंतर त्याने हात दिला RTOने त्याला, पण तो थांबतच नव्हता। RTO पुढं आल्यावर मी तर ट्रॅफिक जाम झाली हे सिग्नल, त्याच्यामुळं लगेच मी गाडी थांबवली। तर लगेच माझ्या मागून तो आला, मला धडकली, हे झालं। काय कोण जखमी याच्या तुम्हाला काय माझी मिसेसला जास्त लागलेलं आहे, मिसेसला लागलाय आणि त्यांना हाताला लागलेलं आहे। कुठला कंटेनर होता तो? मोठा कंटेनर होता। काय होतं त्या कंटेनर मध्ये? ते आता काय हे काही बघितलं नाही। ऍक्सिडेंट एकूण किती गाड्या ठोकल्या किती वाहनांचे ऍक्सिडेंट झालेलं आहे? तीन वाहन, एक जण जागेवर एक्सपायर झाले। दोन जागेवर एक्सपायर झाला। माझी गाडी अचानक फिरली माझ्याकडनं, मी फिरवली मी वाचलो, मी पण पुढच्या याला डायरेक्ट चेनला गेलो असतो दोघं नवरा। कंटेनर चालकाने काय मद्यप्राशन केलं होतं का? काय आता RTO वरून थांबवतोय ना त्याला, RTO नाही, RTOच्या चुकीमुळे RTOच्या चुकीमुळे RTO आता या ट्रॅफिक मध्ये थांबायची काही गरज नाही ना RTO। माझे बी बाईट घ्या। या दुर्घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती। ब्युरो रिपोर्ट धुळे, सहसंपादक अनिल बोराडे। नमस्कार, मी पोलीस उपनिरीक्षक हरिश्चंद्र जे पाटील, नेमणूक चाळीसगाव रोड पोस्टे। आज रोजी चाळीसगाव चौफुली येथून थोड्याच अंतरावर असलेल्या हरीश ऑटो पार्कच्या समोर एक मोठा अपघात झालेला आहे आणि सदर अपघातात एक मोठ्या ट्रॉलाने 3 वाहनांना धडक दिली आहे मागून। तर सदर अपघातामध्ये एक ॲपे रिक्षा जी आतमध्ये सापडली होती ती पूर्ण चुरा होऊन त्याच्यातील जो चालक आहे सोमनाथ चव्हाण त्याचा इथे मृत्यू झालेला आहे आणि इतर 2 गाड्या त्यांचासुद्धा अपघात झालेला आहे आणि एक बोलेरो पिकअप गाडी होती त्याच्यातले 2 व्यक्ती जखमी झालेले। जखमींना आम्ही हॉस्पिटल पाठवलेलं आहे आणि मयताला हॉस्पिटल ॲम्ब्युलन्सने पाठवून सदर मयताच्या नातेवाईकास संपर्क साधण्यात येत आहे आणि पुढील कारवाई करण्यात येत आहे। बोला। मी रावसाहेब धर्मा पाटील, भारतीय जनता पार्टीचा वाहतूक सेलचा जिल्हा अध्यक्ष आहे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक आहे। मी माझ्या कामानिमित्त चाळीसगाव चौफुलीवर आलेलो होतो। मला अचानक माझ्या नातेवाईक आणि भाचा आणि भाचीचा फोन आला की मामा आमचा इथं असा ॲक्सिडेंट झाला। मी इथं आल्यावर बघितलं तर 3-4 गाड्यांचा ॲक्सिडेंट झाला, जागेवर एक जण राहत झाला। आणि दुसरी गोष्ट, परिवहन खात्याचे RTO विभागातील RTO हा ॲक्सिडेंटला कारणीभूत म्हणजे परिवहन विभागातील RTO त्यांनी ब्रिजवर कोणी म्हणजे अवजड वाहतूक वाहनांना कधी कोणी हात देतं का? त्या हात दिल्यामुळे त्या गाडीला थांबवण्यासाठी ते त्यांच्या मागं आले आणि तो गाडीवाला घाबरला आणि सर्व गाड्यांना ठोकत 4 जणांना ठोकलं आणि पुढं गेला तो। तर माझी एकच विनंती आहे की RTOचे जेही अधिकारी ड्युटीवर असतील यांना सस्पेंड करा अथवा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई मी स्वतः रावसाहेब पाटील मी चाळीसगाव पोलीस स्टेशनला त्यांच्या विरोधात फिर्याद देणार आहे। आणि ज्या लोकांना इजा झालेली आहे आणि ते उत्तर प्रदेशचे आहेत का कुठला आहे तो भाऊ एक, त्याला सुद्धा त्याच्या परिवाराला न्याय मिळाला पाहिजे अशी मी एक प्रशासनाला पण विनंती करतो। आणि प्रशासनाने आणि परिवहन मंत्र्यांनी या धुळे RTO कार्यालयावर बारकाईने लक्ष दिलेलं पाहिजे, कारण यांच्यामुळं खूप भ्रष्टाचार इथं चालतो। रोडावर आम्ही येता जाता बघत असतो, अनेक वाहनांना अवजड वाहनांना सर्व गोष्टी अवलंबून असताना सुद्धा त्यांच्याकडनं आवेरावेचे भाषा करून पैसे उकळणे हाच एकमेव त्यांचा धंदा आहे। आणि त्यांच्या या अशा मुजरीपणामुळे
या आज एक थोड्याशा चुकीमुळे अनेक लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले असते, परंतु हे कुठंतरी थांबलं पाहिजे. आणि या माझ्या आज नातेवाईकावर जमले म्हणून मी बोलत नाही, परंतु पूर्ण ट्रक चालक मालक हे लोक परेशान झालेले आहेत, तर यांच्यावर पूर्ण कारवाई झालीच पाहिजे असे मी जिल्हा अधिकाऱ्यांना पण निवेदन देणार आहे आणि परिवहन मंत्र्यांना पण आणि RTO कार्यालयाला पण मी स्वतः निवेदन देणार आहे. आणि आम्हाला न्याय मिळाला पाहिजे हीच अपेक्षा